नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एम एस लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर या शहरातील बी एम एस कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधील पूर्ण बी एम एस कॉलेज आहेत त्यांची आपण टोटल माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टचं आहे ते CSMS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर कांचनवाडी येथे कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, CSMS. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा जो कोड आहे तो 3342 इतका आहे आणि ते कॉलेज कधी इस्टॅब्लिश झाले बघा, 1986 या साली इस्टॅब्लिश झाले आहे. इनटेक कॅपॅसिटी 100 स्टुडंटची इनटेक कॅपॅसिटी आहे. हॉस्पिटल बेड 220 हॉस्पिटल बेड्स आहेत आणि फॅकल्टी इथं गुड आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील टॉप 3मध्ये असणारं हे CSMS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर याचा आपण मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता कॅटेगरी वाईज पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा CSMS कॉलेजचा कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरीसाठी लास्ट इयरची ऑल इंडिया रँक बघा 1,61,439. त्याचा स्कोर आहे 426 मार्क्सला CSMS कॉलेज ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला अलर्ट झालं होतं. नंतर SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला 2,45,302 ऑल इंडिया रँक असताना 383 मार्कवर SC कॅटेगरीच्या स्टुडंटला CSMS कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर ST कॅटेगरीसाठीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे 4,46,473 आणि त्याचा स्कोर होता 299. नंतर आहे OBC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याची ऑल इंडिया रँक बघा 1,44,809. त्याचा स्कोर 436 मार्कवर CSMS आयुर्वेदिक कॉलेज OBC कॅटेगरीच्या स्टुडंटला अलर्ट झाले. नंतर SCBC कॅटेगरीच्या स्टुडंटला 1,45,360 ऑल इंडिया रँक असताना 436 मार्क आले ते त्याला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे VJ कॅटेगरीचा स्टुडंट आहे, 1,91,481 ऑल इंडिया रँक असताना 410 मार्क होते तर त्याला हे CSMS कॉलेज अलर्ट झालं होतं. आणि NTB कॅटेगरीच्या स्टुडंटला 2,65,049 इतका ऑल इंडिया रँक होता आणि मार्क्स 373 एवढ्या मार्कला CSMS कॉलेज अलर्ट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची पण इतके याच्या आतमध्ये किंवा इतकी जर रँक असेल आणि तुम्हाला पण CSMS कॉलेज घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या चॉईस फील्ड लिस्टमध्ये CSMS कॉलेज नक्की असायला पाहिजे. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, संभाजीनगर येथील कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, संभाजीनगरमधील टॉप 2चं कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा कोड आहे 3290. हे इस्टॅब्लिश कधी झालं होतं, 2012ला इस्टॅब्लिश झालं होतं. इथली इनटेक कॅपॅसिटी 100ची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथं हॉस्पिटल बेड्स पण 100+ आहेत आणि इथली फॅकल्टी पण गुड आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया मागच्या वर्षाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण हे कॉलेज आहे, या कॉलेजचा मागच्या वर्षीचा ओपन कॅटेगरीसाठी जो कट ऑफ होता तो ऑल इंडिया रँक 3,02,182 इतका होता. तर त्याचा स्कोर बघा तुम्ही 356 मार्क्स होता मागच्या वर्षी. SC कॅटेगरीसाठी 3,66,054 ऑल इंडिया रँक असताना 329 मार्क्स होते. ST कॅटेगरीसाठी 4,92,167 ऑल इंडिया रँक 283 मार्क्स. OBC कॅटेगरीसाठी 4,54,893 ऑल इंडिया रँक तर स्कोर 296 मार्क्सवर कॉलेज अलर्ट झालं होतं. SCBC कॅटेगरीसाठी 2,62,608 आणि स्कोर 374 मार्क्सला SCBC स्टुडंटसाठी अलर्ट झालं होतं. VJ कॅटेगरीसाठी 2,64,591 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर त्याचा स्कोर आहे 373 मार्क्सचे बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि NTB कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2,51,427 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज मागच्या वर्षी अलर्ट झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सिटीमध्येच आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आहे टॉप 3 नंबरचं संभाजीनगर येथील कॉलेज धानेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजचा जो काउन्सिलिंग कोड आहे तो 3390 कोड आहे. या कॉलेज धानेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज 2016ला निर्माण झालं होतं. या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे हॉस्पिटल बेड पण 60+ आहे आणि फॅकल्टी इथली गुड आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कॉलेजचा धानेश्वरी आयुर्वेदिक कॉलेजचा कट ऑफ
मागच्या वर्षीचा पाहू. ओपन कॅटेगरीसाठी बघा ऑल इंडिया रँक 2,39,887 असताना त्या स्टुडंटचा स्कोअर 385 मार्कला ज्ञानेश्वरी कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, SC कॅटेगरीच्या स्टुडंटला 3,03,312 इतक्या रँकला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर ST कॅटेगरीचा स्टुडंट आहे, ST कॅटेगरीच्या स्टुडंटला 4,74,189 मार्कला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. सॉरी, ऑल इंडिया रँक असताना 289 मार्कला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट आहे 4,68,912 त्या स्टुडंटचा 291 मार्क होते, तर त्या स्टुडंटला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. SCBC कॅटेगरीचा स्टुडंट आहे 2,41,826 ऑल इंडिया रँक आहे, त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे VGA कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला 2,69,784 ऑल इंडिया रँक असताना 371 मार्क होते, तर त्याला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. आणि NTB कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला 2,68,935 ऑल इंडिया रँक असताना 371 मार्क असताना हे कॉलेज अलर्ट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील टॉप नामांकित कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. पेशंट फ्लो पण चांगला आहे इथे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो श्रेयश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. श्रेयश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज विद्यार्थी मित्रांनो मागच्या 2 वर्षामध्ये नवीन आलेलं आहे. कॉलेज कोड जो आहे याचा 3392 आहे, 2024मध्ये इस्टॅब्लिश झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटेक कॅपॅसिटी हे 100 आहे. हॉस्पिटल बेड पण 100+ आहेत विद्यार्थी मित्रांनो. फॅकल्टी ॲव्हरेज आहे विद्यार्थी मित्रांनो. येथील हे कॉलेज पण एकदम म्हणजे आता 2 वर्ष झाले चालले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज सिटीमध्ये आहे आणि संभाजीनगर सिटी एकदम भारी असल्यामुळे ह्या कॉलेजची डिमांड विद्यार्थी मित्रांनो जास्त आहे. या कॉलेजचा कटअप आपण पाहूया विद्यार्थ्यांना मागच्या वर्षाचा. ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजचा जो कटअप आहे बघा 2,21,314, तर ह्याचा स्कोअर आहे 369. नंतर आहे SC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक 3,29,288, 344 मार्क असताना ह्या स्टुडंटला श्रेयश आयुर्वेदिक कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे ST कॅटेगरीच्या स्टुडंटला 5,82,370 ऑल इंडिया रँक असताना 255 मार्क होते, तर त्याला हे श्रेयश आयुर्वेदिक कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे OBC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला 2,95,338 ऑल इंडिया रँक असताना 359 मार्क असताना हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आनंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैजापूर येथील एक कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. या कॉलेजचा जो कोड आहे तो 3378 इतका आहे. हे 2008ला इस्टॅब्लिश झालं आहे. येथील इंटेक कॅपॅसिटी जी आहे ती 60 आहे आणि हॉस्पिटल बेड पण 60+ आहेत आणि फॅकल्टी ॲव्हरेज म्हणू शकतो आपण इथे. इथले जे कॅटेगरी वाईज कटऑफ आहे मागच्या वर्षीचा आपण पाहू शकता. ओपन कॅटेगरीसाठी जो आहे 3,53,365 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज मागच्या वर्षी अलर्ट झालं होतं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे 2,91,244 ऑल इंडिया रँक, त्याचे मार्क्स बघा 361 मार्क्सला हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे ST कॅटेगरीचा स्टुडंट आहे 9,94,604 252 मार्कला विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज अलर्ट झालेलं आहे बघा. OBC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, OBC कॅटेगरीच्या स्टुडंटला 2,81,099 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलर्ट झालेलं आहे. SCBC स्टुडंट 2,73,405 369 मार्क्सवर हे कॉलेज अलर्ट झालं होतं. नंतर आहे VGA कॅटेगरीमधून 2,81,055 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज मागच्या वर्षी अलर्ट झालं होतं. नंतर आहे NTB कॅटेगरीसाठी 2,95,084 स्कोअर त्याचा 359 मार्कवरती हे कॉलेज अलर्ट झालं होतं. आणि NTC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2,74,490 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलर्ट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज पण चांगलं आहे. आनंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैजापूर येथील हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगर येथील 6 नंबरचं कॉलेज श्री गोरक्षा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो श्री गोरक्षा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. या कॉलेजचा जो कोड आहे 3395 आहे. हे इस्टॅब्लिश 2016 येथील आहे. इंटेक कॅपॅसिटी 60 आहे विद्यार्थी मित्रांनो. येथे पण हॉस्पिटल बेड्स जे आहेत ते 60+ आहेत आणि फॅकल्टी गुड म्हणू शकतो आपण इथं. विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगरमधील जिथे कॉलेज आहे ते सिटीमध्ये आहेत, काही बाहेर आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथल्या कॉलेजमध्ये जे पेशंट फ्लो आहे ते चांगले असतात. ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ह्या कॉलेजचा कटऑफ आपण पाहू. ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला 4,79,481
ऑल इंडिया रँकवर 287 मार्कला हे कॉलेज अलॉट झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ लागला होता ह्या कॉलेजचा. एस सी कॅटेगरीचा स्टुडंट आहे 4,26,188. 306 मार्क्ससाठी हे कॉलेज अलॉट झालं होतं. एस टी कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला 5,59,565 ऑल इंडिया रँक असताना मागच्या वर्षी हे कॉलेज अलॉट झालं होतं. ओ बी सी कॅटेगरीसाठी 4,29,708 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर ए सी बी सी कॅटेगरीसाठी 4,92,166, त्याचे मार्क 283. तर इतक्या ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे व्ही जे ए कॅटेगरी. व्ही जे ए कॅटेगरीसाठी 3,42,621 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. आणि नंतर आहे एन टी बी कॅटेगरी. एन टी बी कॅटेगरीसाठी 3,50,655, त्याचे मार्क 335. इतक्या ऑल इंडिया रँकमध्ये हे कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधलं 7 नंबरचं कॉलेज साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा जो कोड आहे तो 3398 आहे आणि हे कॉलेज 2016ला नवीन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इनटेक कॅपॅसिटी येथील 60 स्टुडंटची आहे आणि हॉस्पिटल बेड पण 60 आहेत आणि इथली फॅकल्टी जी आहे ते आपण ॲव्हरेज म्हणू शकतो. ह्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया. ओपन कॅटेगरीसाठी 4,91,343 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलॉट झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, तर स्कोर 284 होता. एस सी कॅटेगरीसाठी 3,53,039 इतक्या ऑल इंडिया रँकला हे कॉलेज मागच्या वर्षी अलॉट झालं होतं. एस टी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 5,05,869 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं आहे. ओ बी सी कॅटेगरीसाठी 4,71,390 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झाले. ए सी बी सी कॅटेगरीसाठी 3,28,405 ऑल इंडिया रँक असून 345 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. व्ही जे ए कॅटेगरीसाठी 3,03,001 ऑल इंडिया रँकला अलॉट झालेलं आहे. एन टी सी कॅटेगरीसाठी 3,26,584 345 मार्क्सला हे कॉलेज अलॉट झालं आहे. एन टी डी कॅटेगरीसाठी 3,55,095 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलॉट झालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज याच्या ऑल इंडिया रँक. बघा, ह्या तुम्हाला हे कॉलेज जर पाहिजे असेल तर एवढी तुमची ऑल इंडिया रँक असेल. याच्यामध्ये असू शकते तर तुम्हाला हे कॉलेज अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कन्नड येथील एक कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा जो कोड आहे तो 3391 आहे आणि 2020ला हे कॉलेज निर्माण झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, येथील कॉलेज इंटेक कॅपॅसिटी स्टुडंटची आहे ती 100 आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे हॉस्पिटल बेड्स 100+ आहेत आणि फॅकल्टी पण ॲव्हरेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे ते आपण मागच्या वर्षीचा पाहूया. ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 4,97,288 मार्क ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलॉट झालं होतं. एस सी कॅटेगरीसाठी 5,02,854 ऑल इंडिया रँकला हे कॉलेज अलॉट झालं होतं. एस टी कॅटेगरीसाठी 6,58,923 234 मार्क असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, ओ बी सी कॅटेगरीसाठी 4,88,910 ऑल इंडिया रँक असून 285 मार्क असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. आणि ए सी बी सी कॅटेगरीसाठी 4,61,491 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. व्ही जे कॅटेगरीच्या स्टुडंटला 4,55,116 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे एन टी बी कॅटेगरीसाठी 4,43,369 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं. एन टी सी कॅटेगरीसाठी 4,03,14 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि एन टी डी कॅटेगरीसाठी 4,58,011 295 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं राष्ट्रीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ऑल इंडिया रँक. बघा, याच्या आतमध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला हे कॉलेज ह्या वर्षी पण अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो KAT दिगंबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पैठण येथील कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, पैठण येथे हे कॉलेज आहे. दिगंबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पैठण येथील कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड जो आहे 3398 आहे. 2019मध्ये इस्टॅब्लिश झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथील इंटेक कॅपॅसिटी जी 60 आहे. हॉस्पिटल बेड इथे 100+ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि फॅकल्टी आपण ॲव्हरेज म्हणू शकतो. इथे कॅटेगरी वाईज मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता इथे आपण पाहूया. ओपन कॅटेगरीसाठी 4,80,879 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. एस सी कॅटेगरीसाठी 4,32,130 304 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. एस टी कॅटेगरीसाठी 5,86,345 254 मार्कवर हे कॉलेज अलॉट झालं होतं मागच्या वर्षी. ओ बी सी कॅटेगरीसाठी 3,82,287 323 मार्क्सवर हे कॉलेज मागच्या वर्षी अलॉट झालं होतं. ए सी बी सी कॅटेगरीसाठी 4,18,826 ऑल इंडिया रँकवर अलॉट झालं होतं. व्ही जे कॅटेगरीसाठी 5,21,389
ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. NTB कॅटेगरीसाठी 3,58,718 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज मागच्या वर्षी अलॉट झालं होतं. आणि NTC कॅटेगरीसाठी 3,73,702 ऑल इंडिया रँक असताना 326 मार्कवर हे कॉलेज मागच्या वर्षी अलॉट झालं होतं. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो काही दिगंबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पैठण येथे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या ऑल इंडिया रँकच्या आतमध्ये तुमची रँक असेल तर तुम्हाला हे वर्षी हे कॉलेज अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे नॅशनल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सिल्लोड इथे नवीन कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी चाललेलं होतं विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज. तर या कॉलेजचा कोड काय आहे बघूया. 3380 या कॉलेजचा कॉलेज कोड आहे. इस्टॅब्लिश हे मागच्या वर्षी चाललेलं आहे 2025. येथील इनटेक कॅपॅसिटी 60 स्टुडंटची आहे. हॉस्पिटल बेड 200+ आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आता जे नवीन कॉलेज बनत आहेत ते कॉलेजचे हॉस्पिटल एकदम भारी आहेत बघा. हे मागच्या वर्षीच आहे पण इथं हॉस्पिटल बेड 200+ आहेत आणि इथली फॅकल्टी पण गुड आहे आपण म्हणू शकतो. कॅटेगरी वाईज कट ऑफ मागच्या वर्षीचा आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो ह्या कॉलेजचा. तर बघा ओपन कॅटेगरीचा 5,15,092 इतका होता. SC कॅटेगरीचा 5,16,077ला हे कॉलेज अलॉट झालं होतं. ST कॅटेगरीसाठी 6,74,326 ऑल इंडिया रँक असताना 230 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालं होतं विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी. आणि OBC कॅटेगरीसाठी 5,19,380 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे ACBC कॅटेगरीसाठी 5,22,590 ऑल इंडिया रँक 274 मार्कवर अलॉट झालं होतं. नंतर आहे VJ कॅटेगरीसाठी 5,21,389 274 मार्कवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. NTB कॅटेगरीसाठी 5,32,467 ऑल इंडिया रँक असताना 271 मार्क्सवरती अलॉट झालं होतं. तर NTD कॅटेगरीसाठी 5,23,950वरती ऑल इंडिया रँक असताना 278 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो जे हे काही संभाजीनगरमधले 10 कॉलेज आहेत या कॉलेजमधला तुम्ही प्रत्येक तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार बघा तुमचं कुठलं कॉलेज भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क्स पाहू नका, तुमचा ऑल इंडिया रँक पहा. जर तुमचा ह्या ऑल इंडिया रँकच्या आत बसत असेल तर तुम्हाला हे संभाजीनगरमधील कुठलं कॉलेज पाहिजे असेल आणि तुम्हाला संभाजीनगरमध्ये BMS करायचं आहे तर तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक नक्की पहा. व व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.